तुला फिरायला कितपत आवडतं? खूप. मला नवीनच जगात जायला भयंकरच आवडतं. म्हणजे एक रिबूट प्रकार म्हणतो ना. मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. राईट. आय एम फॅसिनेटेड बाय पीपल, आय एम फॅसिनेटेड बाय कल्चर्स. मला प्रवास करायला भरपूर आवडतं. जगभरातले सगळे देश फिरायचे किंवा मला हे दरवर्षी एकतरी ट्रिप करायची किंवा असं माझ्या अपेक्षा काहीच नसतात. कधी कधी काय होतं, आपण इधर का क्या फेमस है असं विचारतो आणि मग समोरचा म्हणतो की ये फेमस है लेकिन आप इधर जाओ. तर ते आडवाटेचं जे ठिकाण असतात ती शोधायला मला खूप आवडतात. मोस्टली खूप सारे जंगल सफारीज करतो. आय गेस द साऊंड ऑफ द जंगल डज समथिंग टू यू. अर्ली इन द मॉर्निंग, लेट इन द नाईट, दॅट साऊंड इट डज समथिंग टू यू. And I also think की I understand myself better when I travel. लहानपणापासूनच आम्ही असे उठलो, गाडीत बसलो आणि गेलो, असे खूप प्रवास झाले. त्यातनं एक शांतता मिळते. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला येत आहेत वायफळ हायलाईट कंपायलेशनमध्ये 4 जण, म्हणजे सई तामणकर, सिद्धार्थ चांदेकर, श्रिया पिळगावकर आणि वैदेही परशुरामी. ह्या चौघांबरोबर वायफळ गप्पा मारताना प्रवासाबद्दल, ट्रॅव्हलिंगबद्दल ह्या लोकांनी सुंदर काही गप्पा गोष्टी आपल्याबरोबर केल्या होत्या. त्यांचंच कंपायलेशन आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. पुन्हा एकदा रिव्हिजिट करणार आहोत आणि मलाही हे एडिट करताना पुन्हा एकदा ते पाहताना फार जबरदस्त मजा आलेली आहे. तर बघूया आजच्या भागात हे 4 जण ट्रॅव्हलबद्दल आपल्याला काय काय सांगतायत. हा भाग चालू करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी. वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबून टाका, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी जे काही कार्यक्रम बनवत असतो ते अबाधितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग नसाल तर तोही व्हा, त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. म्हणजे आम्ही मराठीतनं जे ईमेल स्वरूपात तुम्हाला पत्र पाठवतो ती तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि सांगायला फार आनंद होतोय, ते म्हणजे वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला जो कार्यक्रम आहे, लाईव्ह कथाकथनाचा आगळा वेगळा संगीतमय असा कार्यक्रम, तो होऊ घातलेला आहे. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण जर्मनीची राजधानी बर्लिन येथे लाईव्ह कार्यक्रम करत आहोत पुढच्या रविवारी. पण हा जर का तुम्ही कार्यक्रम कधीही बघत असाल तर त्यावेळी जर का तुम्ही खालती तिकिटाच्या लिंकवर गेलात तर होऊ घातलेल्या वायफळ स्पेशल सुतारफेणीच्या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला मिळेल. पण तुम्ही जर का जर्मनीत असाल, बर्लिनच्या आसपास असाल तर नक्की 7 डिसेंबरला आम्हाला भेटायला या. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो. डिसेंबरचा महिना असल्यामुळे उजळणी स्वरूपाचा हा वायफळ हायलाईट्सचा भाग विथ नन अदर दॅन सई तामणकर, सिद्धार्थ चांदेकर, श्रिया पिळगावकर आणि वैदेही परशुरामी. लेट्स गो. तुला फिरायला कितपत आवडतं? खूप. आणि किती असं वर्षातनं किती वेळा तू फिरायला जातेस प्रोजेक्टच्या मध्ये? दरम्यान नाही मिळत एवढा वेळ, पण आवडतं मला फिरायला. आणि जेव्हा चान्स मिळतो तेव्हा आय मेक शुअर की मी जाते. आणि कशा पद्धतीच्या जागी जायला आवडतं? किंवा सगळ्या प्रकारच्या जागी जायला आवडतं. म्हणजे मला समुद्रही तेवढाच आवडतो, मला पहाडही तेवढंच आवडतं, मला बॅरन लँडही तेवढीच आवडते, मला पठार तेवढंच आवडतं. सो एव्हरीथिंग. मला ना म्हणजे चान्स मिळाला तर छोटी छोटी जी घरं असतात त्या घरात काय बनतंय हे माझी खूप क्युरिओसिटी असते, की काय प्रकारचं जेवण तिकडे बनतंय किंवा लोकांची कशी मेंटॅलिटी आहे. किंवा कधी कधी काय होतं, आपण इधर का क्या फेमस है असं विचारतो आणि मग समोरचा म्हणतो की ये फेमस है लेकिन आप इधर जाओ. आडवाट. तर ते आडवाटेचं जे ठिकाण असतात ती शोधायला मला खूप आवडतात. आणि मला असं वाटतं की कुठलाही प्रवास बाय रोड जास्त फॅसिनेटिंग असतो, कारण मग तुम्हाला तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चरपासून ते डेव्हलपमेंट किती आहेत, ते लोक कशी आहेत, काय वातावरण आहे, हे सगळंच तुम्हाला कळतं. त्यामुळे हो, मला आय एम अ व्हेरी फ्लेक्झिबल इझी ट्रॅव्हलर असं म्हणायला. विशलिस्ट असते का? तुला माहिती आहे का नेक्स्ट कधी वेळ मिळाला की कुठे जायचंय, की तो डिसिजन कसा घेतेस तू की आता ह्यावेळी कुठे जाऊया? हा डिसिजन म्हणजे मी तरी असं, म्हणजे हा माझा गोल आहे आयुष्यातला की एअरपोर्टवरती जायचं जिथे बोट दिस. तर तेवढी कपॅसिटी पण पाहिजे आणि तेवढी सोय पण पाहिजे आणि तुम्ही सक्षम पण स्वतःला तेवढं केलं असेल. आणि 2024 अनेक देश व्हिजा फ्री झालेले आहेत, व्हिजा ऑन अरायव्हल आहे. त्याच्यामुळे अशी विशलिस्ट असं काही नाही, पण एक त्यावेळी आपण कुठल्या झोनमध्ये असू, म्हणजे आता मला थंडीच्याच ठिकाणी जावं असं वाटते, किंवा नाही मला काय म्हणूया
शॉपिंग करायचे किंवा नाही मला काय म्हणूया पार्क्स आणि म्युझियम्स आणि हे सो असे वेगवेगळे झोन्स असू शकतात, त्या झोनप्रमाणे डिसाईड होतं. राईट. आणि फिरून आल्यावर तिकडनं काहीतरी तू घेऊन येतेस का? फ्रिज मॅग्नेट्स घेऊन येते खूप सारे. आणि अशा छोट्या गोष्टी ज्या मला रिमाइंड करतील. म्हणजे असं पण होतं कधी कधी की आजचा दिवस एवढा सुंदर होता, त्या दिवशी मी हा टी शर्ट घातला होता, तर तो टी शर्ट दॅट विल होल्ड अ व्हेरी स्पेशल प्लेस इन माय हार्ट हेन्सफोर्थ. तर मला अशा खूप गोष्टी असतात, किंवा एखादं पाऊच असतं किंवा एखादी बॅग असते किंवा अशा खूप टायनी गोष्टी असतात अनएक्सपेक्टेड. त्या म्हणजे त्यांच्याकडे बघायचा अप्रोच बदलतो किंवा त्या स्पेशल होऊन जातात. हो. आता आमच्यात कसं झालं, आम्ही जेव्हा बर्लिनला जाऊन आलो तर मी परफ्यूम त्याच वेळी वापरायला सुरुवात केलेली, नवीनवाला. तर आता जेव्हा तो आम्ही परफ्यूम व्हेनेवर वी वेअर इट, जेव्हा तो वापरतो, तसं मला म्युझिक ऐकल्यावर होतं की आता समज ट्रॅक असाइन होतो का, जिओ टॅग होतो की तिकडे गेल्यानंतर तिकडे हे म्युझिक इंट्रोड्यूस झालं किंवा तुम्हाला कोणी नवीन ट्रॅक तिकडे इंट्रोड्यूस केला तर ते म्युझिक ऐकल्यावर यू गो बॅक, असं पण असतं. आणि मला म्युझिक फेस्टिवल्स अटेंड करायला पण खूप आवडतं. लव्ह. कोणत्या असं म्युझिक फेस्टिवल? झिरोला गेले होते मी एकदा. उत्तराखंड अरुणाचलमध्ये हा फेस्टिवल होतो आणि ओ वाव, फारच सुंदर, मजा येते. इंडी फेस्टिवल असतो हा, इंडी म्युझिकचा, फारच भारी. राईट. आणि तो म्युझिक फेस्टिवलचा माहोलच किती खूपच मस्त. आणि तिथे ना सो समटाईम्स मला तरी असं होतं की एक स्पेशल ट्रीटमेंट किंवा एक VIP ट्रीटमेंटची ना सवय किंवा that becomes a part of your life आणि you just want to sometimes break that and be normal and ordinary. तर अशा फेस्टिवल्समध्ये किंवा अशा शिबिर सदृश स्पेसमध्ये ना तुम्हाला बरं वाटायचं, रिफ्रेशिंग चेंज, जिथे तुम्हाला कोणीच ओळखत नाहीये किंवा जिथे तुम्हाला आंघोळीसाठी क्यू लावावा लागतोय किंवा तुम्हाला शिळं संडास वापरायला लागतंय. these things really, I mean, they refresh you. किंवा हे एक्सपिरियन्सेस आहेत आणि ते टाइम टू टाइम घ्यावेत अनलर्निंगसाठी, असं मला वाटतं. हो, कारण आपण आपल्या भोवती स्वतःच बबल तयार करत असतो, तो ब्रेक झाला पाहिजे मध्ये मध्ये, आणि आपणच ब्रेक करायला पाहिजे, दुसऱ्याने करण्यापेक्षा. त्याच्यासाठी म्युझिक फेस्टिवल्स किंवा शिबिर सदृश. अरे शिबिर हा शब्द काय बाप आहे. मी एकदा गेलेलो हेमंत शिबिरला कुठे. मी पण गेले होते एकदा. ते समर कॅम्प्स असतात ना तसं. आणि मग ते रक्तदानाचं पण असतं एक शिबिर. येस, शिबिर शब्द युजुअली रक्तदानाचं. समर कॅम्प. अरे लहानपण मला मिलिटरी स्कूलला पाठवलेलं समर कॅम्प मला 15 दिवस. अरे फार मजा आली. हॉर्स रायडिंग मध्ये मेडल आणलेलं मी. वाव, क्रेझी, नाईस. हॉर्स रायडिंग असा स्पोर्ट आहे जो शाळेत गेलेला विकत घ्यायला, विकायला नाही, घोडा विकत घ्यायला गेला. मी तर पक्क केलेलं शाळेत आता घोड्यावरच जाणार. आजोबांनी सिरियसली घेतलेलं फार. तबेला बांधवायला काय बोलतोय मी, तबेला बांधायला बोलवलं होतं सुतार काकांना. मग आई बाबा म्हणाले हे जास्त होत आता, रोको. हो, जास्तच जरा लाड होत. वाव यार, इंटरेस्टिंग. पण काय वाटलं असतं ना घोड्यावरनं शाळेत जायला. ते मला जाने देव जाने नाचं सीन तो आठवला. क्रेझी. मग तू हिला पण मागणी घालताना हिला पण घोड्यावरनं घेऊन आला असतास. क्रेझी झालं असतं. तुझ्यासाठी पण एक आणलं असतं आपण घोडा, पवन वगैरे नावाचं काहीतरी. महाबळेश्वरला असतात ना घोडे, त्याच्यावर नावं असतात, राजा, पवन, रॉकी, रॅम्बो. अरे बाप नाव असतं. फिरण्यामागचं काय मेन तुझे कारण काय असतं किंवा उद्देश काय असतो? मला एकतर नवीनच जगात जायला भयंकरच आवडतं. म्हणजे मला काही गोष्टी विसरायलाही भयंकर आवडतं. मला काही गोष्टी म्हणजे एक रिबूट प्रकार म्हणतो ना, की लक्षच नाही आहे कुठल्या सध्याचं जे जग आहे त्याच्याकडे लक्षच नाही आहे काही काळापुरतं. ते सोडून मग मला जायला भयंकर आवडतं. म्हणून मग आम्ही मोस्टली मी आणि मिता आम्ही जंगलात जातो निघून. कनेक्टिव्हिटी नाही, काही नाही, आणि डिस्कनेक्ट
इज अ कम्प्लीट डिस्कनेक्ट, म्हणजे हाफ हार्टेड डिस्कनेक्ट पण नाही. सो आम्ही मोस्टली खूप साऱ्या जंगल सफारीज करतो. खूप माझ्याच मित्राची कंपनी आहे अरण्यामी म्हणून, त्यांच्याकडनं आम्ही वेगवेगळे नॅशनल पार्क्स सतत करत असतो. आणि तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने डिस्कनेक्ट मिळतो, कारण तुम्ही जंगलात असता, प्रॉपर जंगल, म्हणजे रिसॉर्टमधलं वगैरे नाही, राईट, जंगल. आणि त्याचा एक्सपिरियन्स काहीतरी भन्नाटच आहे. पण तिथे तुला काय व्हॉट डज फॅसिनेट यू, काय त्याचं आकर्षण काय? डिस्कनेक्ट हा मुद्दा कळला मला. आय गेस द साऊंड ऑफ द जंगल डज समथिंग टू यू. अर्ली इन द मॉर्निंग, लेट इन द नाईट, दॅट साऊंड इट डज समथिंग टू यू. कारण तुला छोट्यातला छोटा आवाज ऐकू येतो. सो इट फील्स लाईक देर इज नोबडी अराउंड. Whatever is happening is the nature around you. That's it. Nobody, there is no manipulated voice except for the jeep which you are in. पण manipulated voiceच नाही आहे. शांत. पण शांत म्हणजे सायलेंट नाही. बरोबर. समथिंग कामिंग. पान पडण्याचा आवाज येतो, हरणांच्या चालण्याचा आवाज येतो, आणि असं एक वारं जेव्हा पानांमधून ते सगळी सागाची झाडं असतात ना, त्याची पानं फार मोठाली पानं असतात. सो वारं वाहू लागलं खूप जोरात की त्या पानांमधनं एक वेगळा आवाज येतो. तुमच्या समोरनं टायगर नुसता चालत येत असेल तर तुमचा आवाज इतका गप्प होऊन जातो की फक्त त्याच्या पावलांचाही आवाज ऐकू येतो. राईट. सो असं एक काहीतरी डिवाईन काहीतरी एक्सपिरियन्स मिळतो जंगलांमध्ये. आणि फार म्हणजे जेन्युइनली खूप 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 भारी एक्सपिरियन्स असतो तो. इट इज टायरिंग बट आय नॉर्मली स्लीप लाईक अ बेबी वेन एव्हर आय एम इन द जंगल. मी रात्री 9-9:30 ऑफ असतो, जे मला इथे आता आज 2 वगैरे वाजतील मला झोपायला, पण तिथे मी 9:30 ऑफ, पहाटे 4 आय एम अप. असं काहीतरी सुदिंग एक्सपिरियन्स असतो. पण तुला असं कधी कधी वाटतं का की हेच प्रोलॉंग होऊ दे, की म्हणजे कॅन यू स्टे इन दॅट एन्व्हायरमेंट, त्या पूर्ण वातावरणात तू जास्त वेळ राहू शकतोस, असा प्रश्न कधी विचारला? नो, आय कांट. नाही ना, बिकॉज देन आय वुडंट वॉन्ट टू गो बॅक. आता मी शहरातच राहतो कायम बोलतो. हा, म्हणजे आता शहरांचा आवाजच म्हणतोय तर मी राहतो शहरात, तर मला जसं इतर लोकांना मुंबईला जाऊया ना, हे जे मुंबईत राहत नाहीत किंवा जे गावात राहतात, जर मुंबई बघून या, त्यांना 2-3 दिवस आल्याची मज्जा येते. पण मला नाही वाटत त्यांना पूर्ण वेळ घालवावं असं वाटेल तिकडे. कारण त्यांना परत जिथे वाढलोय तिथे परत जावंसंच वाटतं. तसं माझं झालंय की आता मला जंगलात जायला आवडतं, शांतता मिळते, पण मग ती शांतता घेऊन मला परत येऊन काहीतरी काम करायचं असतं, विच इज केओटिक. बरोबर. दॅट्स हू आय एम. म्हणजे आय कांट, मला नाही वाटत माझं अख्खं आयुष्य जाईल. इट इज अ लाईफ ऑफ मेनी सॅक्रिफायसेस ओव्हर देअर, आणि मला ते आय डोंट थिंक माझ्यामध्ये ते आहे टू गिव्ह थिंग्स अवे. राईट. आय डोंट थिंक. पण हो, या इट हॅज टू बी. म्हणजे तिथे तुम्हाला जंगलात आता बरेचसे नॅचरलिस्ट राहतात, काही ओळखीचे आहेत की जे वर्षानुवर्ष जंगलातच राहतात. ते जंगलात राहतात म्हणजे चांगल्या ठिकाणी राहतात. त्यांच्या इथे असं मटेरियलिझमला स्कोप नाही आहे. बरोबर. अजिबात. व्हॉट इट इज म्हणजे तुम्ही पैसे कमवताय पण ते फक्त बँकेत राहतात. यू डोंट गो शॉपिंग अराउंड. बरोबर. आय एम अ बिट मटेरियलिस्टिक पर्सन. आय लाईक टू बाय थिंग्स, आणि मला ते सगळं सोडून आय डोंट थिंक आय हॅव व्हॉट इट टेक्स. बरोबर. पण ह्याचं मधोमध म्हणजे टू फाइंड एक सुवर्ण मध्य, तू एकदा असं तुझ्या बोलण्यात आलेलं एका ठिकाणी मी ऐकलं की तुला ॲट सम पॉईंट असं आवडेल की एका नेचरमध्ये एक स्पेस तयार करून तिथे आर्टिस्टना बोलवून कोलॅबरेशन्स आणि हे. मला ती स्पेस तयार करायला आवडेल विदाउट हार्मिंग द हॅबिटॅट. म्हणजे स्पेस म्हणजे आता बघ मी हॉटेलच टाकतो वगैरे, असं नॉर्मल स्पेस
जिथे जाऊन आपण आपल्याकडे असलेल्या आर्टला किंवा आपल्याकडे असलेल्या नेचरला याचं काहीतरी एकत्र आणून काहीतरी आर्ट आणि नेचरचं काहीतरी लग्न लावू शकलो. बरोबर. आणि असं मे बी त्यातनं काय म्हणू, मॉनिटरी काहीच नाही घडलं, पण काहीतरी चांगला एक्सपिरियन्स आला. हो. आणि जो एक्सपिरियन्स नॉन आर्टिस्टिक लोकांनाही घेता आला पाहिजे. म्हणजे असं नाही की सगळे आर्टिस्टच एकत्र आलेत आणि असं काहीतरी इंटेलेक्च्युअल गप्पा, कारण मी नाही आहे इंटेलेक्च्युअल गप्पा करणारा अजिबातच. मला काय काय वेळेला कळतच नाही काय खूप असं इंटेलेक्च्युअल टॉक होऊ लागला की मला कळत नाही पटकन की हे काय बोलणं होतंय किंवा आपण काय कम्युनिकेट करायचं मला नाही कळत पटकन. पण ज्यांचा आर्टशी नाही एवढा संबंध किंवा आर्टिस्टिक लँग्वेज आणि याच्याशी नाही आहे संबंध, अशा लोकांना पण काहीतरी त्यातनं मिळालं पाहिजे. असं काहीतरी मला स्पेस तयार करायचे आणि आउटस्टँडिंग जेवण मिळायला पाहिजे त्यांना तिकडे. असं मस्त फूड त्या ठिकाणचं काहीतरी असं बनवून. नाव इट्स जस्ट अ ड्रीम नाव, बट लेट्स सी. आय डोंट नो. मला असं तिथल्या, कारण जेव्हा आम्ही जातो ह्या जंगलांमध्ये रिसॉर्ट्समध्ये वगैरे तिथे तिथलं जेवण मिळतं. म्हणजे मी आत्ता गेलो होतो आम्ही सातपुड्याला, तिथे आम्ही एक आदिवासी थाळी खाल्ली. मी आज ताग्यात त्या थाळीतली एकही गोष्ट खाल्लेली नव्हती, एकही नाही. आय हॅड नो क्लू. म्हणजे कुठलेही मसाले न वापरता केलेली बॅम्बू शूट्सची भाजी मी खाल्लीच नाही. आय डिडंट इव्हन नो इट एक्झिस्टेड. आणि ती तिथली आदिवासी थाळी होती, कडक. सो सगळ्या गोष्टी बरोबर, फूड, टॉक्स, नेचर असं एकत्र करून मला एक स्पेस तयार करायचे, वेअर देअर विल बी नो वायफाय, देअर विल बी नो टेलिव्हिजन, जस्ट युअर सफारीज ऑर वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, सिट आयडली. कारण हे मला पण क्रिएटिव्ह फार्म अशी माझ्या बरेच वर्ष असे डोक्यात ब्रूइंग ॲट सम पॉइंट इट विल कम आउट. पण तेच आहे, तो कनेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. कनेक्ट आणि डिस्कनेक्ट दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. एक्झॅक्टली. खरं तर म्हणजे कनेक्ट कशाशी आणि डिस्कनेक्ट कशापासून, बरोबर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण ते आय थिंक स्पेस, जसं मगाशी आपण म्हटलं ना अकाउंटेबिलिटी, की तुला म्हटलं मेपर्यंत लिहायचंच आहे कारण आपल्याला हे पब्लिश करायचं किंवा ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा ह्याच्याबद्दल एक रीड टाकायचे. अकाउंटेबिलिटी आले की माणूस करतो. तसं ना स्पेस क्रिएशन हा पण एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वायफळचंच उदाहरण द्यायचं झालं तर गप्पा आपण मारणारच आहोत, पण हा माहोल तयार करणं, ही वाईब तयार करणं सो दॅट समोरचा पण कम्फर्टेबल आहे. कारण आपण आज पहिल्यांदा भेटलो, असं नाही की आपण वर्षानुवर्ष मित्र आहोत आणि गप्पा टाकू, असं नाहीये. पण त्या प्रकारच्या गप्पा होण्यासाठी ते एक वातावरण पण तयार करायला लागतं, तो एक कम्फर्ट झोन तयार करायला लागतो किंवा डिस्कम्फर्ट झोन तयार करायला लागतो. तर वातावरण पण खूप महत्वाचं, म्हणजे मेकिंग स्पेस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणूनच जसं म्हटलं अकाउंटेबिलिटी, तसंच असं नेचरचं आपण जे आता डिस्कस करत होतो त्याच्यात अशी जागा बनवून देणं सो दॅट तिथे लोक काहीतरी क्रिएट करतील किंवा रिफ्लेक्ट करतील किंवा काहीतरी विचार करतील. ती जागा पण काय काय खूप महत्वाची असते, ती तशी जागा बनवून देणं. ऑब्व्हियसली. त्यामुळे तेही खूप महत्वाचं आहे. आपल्याला बरेचदा इफ यू डोंट लुक ॲट इट ॲज अ बिझनेस, डोंट डू इट. त्याचा बिझनेस होणं महत्वाचं आहे. कारण मग तुम्ही सर्वस्व अर्पण करून तुम्ही तुमचे पैसे लावणार. एक प्रोफेशनॅलिटी जेव्हा येते ना तेव्हा काहीतरी घडतं, एक ऑर्डर येते, एक सिस्टीम लागते. लोक त्या ताकदीचे, त्या स्किलचे लोक तुम्हाला हायर करता येतात. अदरवाईज मग ते आपलं आपण करू, मग ते नाही तसं धोबड होत. खरं असं नाही होत. सो ते त्या पद्धतीनं तशी जागा शोधणं, जरा बिझनेसच्याच हिशोबाने करायचं गेलं आणि त्यातनं 4 पैसे मिळाले तर नकोय का? आणि आपण आणखी काहीतरी चांगलं देऊ शकलो तर ते नकोय का? तर अभयारण्य म्हणजे जंगलात फिरणं आणि तिकडे त्या नेचरमध्ये राहणं आणि शांततेत बसणं हा एक मुद्दा झाला ट्रॅव्हलचा. दुसऱ्या प्रकारचं ट्रॅव्हल जिकडे तू वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या कल्चरच्या किंवा जगात कुठेही तेही तुला फिरायला आवडतं. करेक्ट. तर त्याच्यामागे तुझा काय दृष्टिकोन असतो? म्हणजे दृष्टिकोन म्हणजे फार असं झालं की ह्याच्यामुळे आपण हे करतो असं होतं, पण डेफिनेटली जेव्हा आपण ह्या प्रकारची क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये किंवा कला क्षेत्रातली आपण कामं करत असतो तेव्हा हे ब्रेक खूप इम्पॉर्टंट असतात मला तरी वाटतं. करेक्ट. आणि त्याच्यात ते खूप शिकवून जातात आपल्याला किंवा बरंच नवीन काय काय गवसतं आपल्याला फिरता. म्हणून आय एम इंटरेस्टेड टू नो की
बाहेर दुसऱ्या प्रकारचं सिटी ट्रॅव्हल असतं किंवा जागा बघायला जातो आपण, त्यावेळी कसं म्हणजे हाऊ डू यू अप्रोच दॅट? माझं एक तर म्हणजे युरोप किंवा लंडन वगैरे इथे जाणं मला आवडतं. माझं हिस्ट्रीवर खूप प्रेम आहे. म्हणजे मग आता त्यात दोन प्रकारचे इतिहास आपण शिकलोय शाळेमध्ये. एक म्हणजे आपल्या अनेको प्रकारचे शिकलोय, पण त्यातले दोन माझ्या खूप जास्त लक्षात राहिले. एक म्हणजे आपला महाराजांचा इतिहास, तो सगळा कालखंड, आणि त्यातल्या गोष्टी ऐकायला आणि असं काही वाचण्यापेक्षा कोणी छान गोष्ट सांगत असेल ना गोष्टीच्या स्वरूपात, तर ते ऐकायला मला भयंकर आवडतं. दुसरं म्हणजे मला वर्ल्ड वॉरचा तो काळ, ती हिस्ट्री मला आवडते. म्हणजे त्याच्याबद्दल शिकायला, जाणून घ्यायला भयंकर आवडतं. सो म्हणून असं एक युरोपबद्दल फॅसिनेशन सुरू झालं की मग फ्रान्समध्ये असं, किंवा मग लंडन कसं होतं वर्ल्ड वॉरच्या वेळेला, मग जर्मनी, मग ऑस्ट्रिया नाही, पोलंडला क्रॅकोवला जे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स आहेत, आउशविट्स, तर अशा जागा एक्सप्लोअर करायला मला आवडतं. आणि युरोप फिरायला आवडतं मला जनरली. वेगवेगळं खायला मिळतं, असं चांगलं काहीतरी वेगळं एन्शियंट पाहायला मिळतं, इंटरेस्टिंग पाहायला मिळतं. पण म्हणजे मला आवडतं. आणि मला भारतात तर मला मॅक्सिमम आपली जंगल्स फिरायला भयंकर आवडतं. कारण असा एक्सपिरियन्स आय नो अख्ख्या जगात कुठेही नाही आहे एक्सेप्ट आफ्रिका, पण त्याचा एक्सपिरियन्सच वेगळा आहे. म्हणजे इफ यू गो फॉर अ सफारी इन आफ्रिका, मसाई मारा वगैरे, तुला शुअर शॉट तुला लायन दिसणारच आहे, 100% दिसणार आहे. इंडियन टायगर्स इज समथिंग फॅसिनेटिंग कॅट. काहीतरी वेगळीच. आणि पहाटे 6च्या थंडीत, जंगलातल्या थंडीत तू कुडकुडत जरी असशील, तो टायगर समोर येतो ना, तेव्हा उकडायला लागतं तुला. त्या वाईबमुळे डायरेक्ट उकडायला लागतं. म्हणजे असा तो एक झोन आहे. सो फिरण्यामागचं असं काहीतरी कनेक्ट झालेलं आहे, इमोशनल कनेक्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे मग ते आवडू लागलं आहे आता. क्या बात आहे. तर मग तुला आजोबांचं लहानपणी फिरणं, एवढं सगळं बघून फिरण्याचं हे आवडलं का? कुठून आलं तुला फिरण्याचं? नाही, त्यांनी लहानपणापासून नाही, स्लोली स्टेडीली सगळं, म्हणजे लाईफचे रिस्पॉन्सिबिलिटीज सगळे त्यांच्या झाल्यावर त्यांनी हे केलं स्लोली अँड स्टेडीली. पैसे जमवून. He's a practical man. It's not like he had all that money sitting, you know. It's not की चला फिरू असं नव्हतं. ॲक्च्युली आता ऑब्व्हियसली dads being dads, they're more protective. Fathers always more protective towards their daughters. पण आईनी मला नेहमी सांगितलं होतं की तुला एक फिअरलेसली जे करायचं ते इंडिपेंडेंटली आणि फिअरलेसली करायचं आहे. 5वीत असताना तिने मला शताब्दी एक्सप्रेसमध्ये बसवून दिलं आणि सांगितलं, तू आता एकटी पुण्याला जा, कोणाशी बोलू नकोस, तिथे तुझी मावशी येईल स्टेशनवर, तुला पिकअप करायला येईल, आणि कोणाला सांगू नकोस. एकटी. माझी इच्छा आहे की तू इंडिपेंडेंटली, तुला एक कळलं पाहिजे, स्ट्रीट स्मार्ट. ऑफकोर्स असे माझी आई खूपच, म्हणजे शी इज रिअली ॲडव्हेंचरस इन अ गुड वे. म्हणजे तिला माहिती होतं, ओव्हर प्रोटेक्टेड मी कधीच नव्हते. ऑब्व्हियसली मी तिथे लोकांशी बोलले, पण आय वॉज फाईन. आणि स्टेशनवर जेव्हा गाडी आली तेव्हा मी बाहेर आले, माझी मावशी आत शोधत होती मला, ती कुठे गेलीस. सो आय थिंक ते जे असे जे मोमेंट्स आहेत दॅट एनकरेज्ड मी. आणि मी मला तो कॉन्फिडेंटली मी ट्रॅव्हल करू शकते हे मला लहानपणापासून कुठेतरी असं माहिती होतं. आणि आय जनरली रिली लाईक टू ट्रॅव्हल. मला लोकांशी बोलायला खूप आवडतं. आय एम फॅसिनेटेड बाय पीपल, आय एम फॅसिनेटेड बाय कल्चर्स. इट्स नॉट जस्ट की तुम्हाला कुठेतरी जाऊन फोटो काढायचा आहे. आय फील की ॲज ह्युमन बिईंग्स ॲक्च्युली वी आर सिमिलर, वी आर सो सिमिलर. डे टू डे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, जे एक लाईफस्टाईल आहे, रिलेशनशिप्स आहेत, ते सगळे युनिव्हर्सल इमोशन्स आहेत. बट कल्चरली, लँडस्केप वाईज ते सगळे फॅक्टर्स खूप क्रुशियल आहेत तुमच्या डेव्हलपमेंटसाठी. सो मला तो ॲस्पेक्ट खूप आवडतो. अँड आय ऑल्सो थिंक की आय अंडरस्टँड माय सेल्फ बेटर वेन आय ट्रॅव्हल. आणि मी जेव्हा ट्रॅव्हल म्हणते, मी
आईसलंड, नॉर्वे, हे असं नाही. ट्रॅव्हलिंग म्हणजे दापोली पण माझ्यासाठी ट्रॅव्हलिंग. आणि इनफॅक्ट मला जायचंय दापोलीला. सांग मला जायचंय. हो, 100%. आधीच एकतर फर्स्ट ऑफ ऑल आजोबांनी आधी भारतातच 2 वेळा ते सगळीकडे फिरले, मग इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग त्यांनी केलं. सो आवर ओन कंट्री इज सो डायव्हर्स अँड ब्युटिफुल. सो आय डोंट नो, आय थिंक कुठेतरी माझे जे थॉट्स आहेत ते जास्त क्लॅरिटी माझ्या नीट ऐकू येतात जेव्हा मी जरा एस्पेशली सिटीच्या बाहेर एक शहर सोडून आपण जे नेचरमध्ये असतो आपण, तेव्हा जास्त मला ते एक नीट ऐकायला येतं. अँड आय रिअली एन्जॉय दॅट. आणि मी ॲडव्हेंचरस आहे. बंजी जम्पिंग, स्काय डायव्हिंग, जस्ट जम्पिंग ऑफ द क्लिफ जम्पिंग, ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणजे मला भीती नाही वाटत विथ दीज थिंग्स. अँड आय थिंक हे कुठेतरी माझी आई अशी आहे. पहिला जेव्हा मला माझा पेचेक जेव्हा मिळाला, मी बॅकपॅकिंग ट्रिपला जपानला गेले होते. आणि अगदी मी असं बजेटिंग करून मी गेले होते. आणि खूप गोष्टी म्हणजे आई बापांना माहिती पण नाहीत मी हरवले आणि कसं काय. आय मीन दॅट्स नॉट फॉर देम टू नो, बट आय मॅनेज. आणि दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तो एक्सपिरियन्सचा भाग आहे. हा, की तुम्ही म्हणतात ना की यू हॅव टू लूज युअर सेल्फ टू फाइंड युअर सेल्फ. हा थॉट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खरं when you travel. आणि आता जेव्हा तू फिरायला जातेस, कारण मी हे पण ऐकलंय की तुझ्याबद्दल की तेव्हा तुला वेळ मिळतो, यू मेक अ पॉईंट की तू कुठेतरी जाशील आणि 2-3 दिवस घालून येशील. त्या सेटिंगमध्ये तुला एकटं जास्त राहायला आवडतं, फिरायला आवडतं, की तुला फ्रेंड्स बरोबर फिरायला आवडतं, की म्हणजे त्याच्यात तुझं कसं पॉईंट ऑफ? इट डिपेंड्स. जर का शूट्समध्ये खूप लोकांची एनर्जी सतत असेल तर मला थोडं कट ऑफ करायला आवडतं. ऑर टू गो विथ अ फ्रेंड जिच्याबरोबर मी एका रूममध्येही सायलेंटली बसू शकते. आय थिंक दोज रिलेशनशिप्स आर इम्पॉर्टंट. यु नो, in fact that is a sign of a successful equation any kind, की तुम्ही बोलू पण शकता पण शांत आपापलं कामही नीट करू शकता without getting into anybody's space. But it really depends on my mood and state of mind की मला काय करायचं आहे. पण मी कोणासाठी थांबत नाही. म्हणजे आता एंड ऑफ द इयर 3 दिवस मला म्हणजे प्रमोशन्स, माझे ड्राय डे गाईज, Amazon Prime ड्राय डे 22 डिसेंबर. आय डोंट नो ते रिलीज कधी करशील, पण आम्ही त्यामुळे काय करतो माहिती, कारण आपले वायफळ पॉडकास्ट अशी असते, म्हणजे आय लाईक टू बिलीव्ह की ती टाइमलेस आहे. त्यामुळे आपण नेहमी प्रमोट करतो की श्रियाचं जे पण काम आता आलेलं आहे ड्राय डे आता सध्या, ओके, आणि जे तुम्ही बघतात तेव्हा जे आलेलं आहे ते पण जाऊन बघा. तर आता 2-3 दिवस माझे फ्री आहेत, तर मी जाते माउंटन्स, म्हणजे मी जाते पहाडो में फिरसे, पण आय एम गोईंग अलोन. नाईस. बिकॉज कोणी फ्री नव्हतं आता आणि लास्ट मिनिट झाला माझा प्लॅन. आय एम कम्फर्टेबल ट्रॅव्हलिंग बाय माय सेल्फ ऑल्सो. मला आवडतं. आणि इनफॅक्ट मला आजोबा एकदा हे म्हणाले की त्यांनी सतत टूर्स अँड ट्रॅव्हल बरोबरच ट्रॅव्हलिंग केलंय, खूप ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग करून. ते म्हणाले की मला कधीतरी आयुष्यात असं करायला आवडेल किंवा आवडलं असतं की विदाउट प्लॅनिंग जायचं. आता आम्ही त्यांना अलाव नाही करणार असं करायला, पण हा पण एक वेगळा एक्सपिरियन्स असतो आणि कधीतरी मला हे करायला आवडेल. आणि काय होतं की आता जेव्हा तुम्ही वर्क मोड मुंबईत असता, श्रिया द ॲक्टर, श्रिया द डॉटर, श्रिया द फ्रेंड, असे वेगवेगळे तुमचे रोल्स असतात. पण एस्पेशली जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता जिथे लोक तुम्हाला ओळखत नाहीत, आय फील यू कॅन बी मोर फ्री. यु नो, यू लिटल मोर रिलॅक्स. नाहीतर काही म्हटलं तरी जेव्हा तुम्ही इंडियामध्ये ट्रॅव्हल करता तेव्हा ऑलवेज वेअरिंग अ हॅट, नॉट नेसेसरली वेअरिंग अ हॅट, लोक तुमची स्पेस रिस्पेक्ट करतात, पण यू युअर सेल्फ नो की यू हॅव टू बी अवेअर. थोडासा यू हॅव टू बी अवेअर. खरं. पण ते आय थिंक फिल्टरलेस वालं जे ते आय थिंक महत्वाचं स्वतःसाठी आपल्या. किंवा तुम्ही अशा कुठेतरी असं प्लेस, अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला माहिती आहे की खूप क्राऊड नसेल आणि यू कॅन जस्ट हॅव युअर पीस. हो. लास्ट इयर मला असं सिक्कीमला जायला कामासाठी गेलो होतो, पण मी जेव्हा पण फिरायला जातो मी 2-3 दिवस आधीचे किंवा नंतरचे मागून ठेवतो की मला हवेत, मी कुठे जाईन तिथे. आणि असं एक सिक्कीमला एका छोट्याशा गावात 1000 असेल हे त्याची लोकसंख्या, तिथे जाऊन एका होमस्टेमध्ये मी राहिलेलो 3-4 दिवस. आणि ती मालकीण होती त्या होमस्टेची, आणि छान गप्पा वगैरे झाल्या आमच्या, आणि मस्त राईस पॅडी होत्या, मस्त ब्युटिफुल होती ती प्रॉपर्टी पण. आणि नंतर बोलता बोलता असंच गप्पा गोष्टी झाल्या. तिला कळलं की मला वाचायला आवडतं, थोडं लिहायला आवडतं. ती म्हणाली अरे जस्ट चेक माय लायब्ररी. मग तिथे ती मला लायब्ररीत घेऊन गेली आणि मग कळलं ती नॅशनल अवॉर्ड विनिंग ऑथर आहे. मी बोलो भाई साहेब काय चाललंय. ती म्हणाली इथे बरेच लोक फक्त लिहायला येतात कारण इट्स जस्ट घरचं खाणं. आणि आय ऑल्सो थिंक की नो मॅटर
व्हॉट युअर प्रोफेशन इज, तुम्ही एक बबलमध्ये असता आणि कधी कधी तुम्हाला ती रियालिटी चेकची गरज असते की ॲक्च्युली वी आर रिअली इनसिग्निफिकंट, वी रिअली आर. मी कधी कधी खूप स्ट्रेस्ड असते ना उगाच, आणि माहिती आहे की आपण उगाच स्ट्रेस्ड आहोत. मी असंच एक गॅलेक्सीचा पिक्चर आहे माझ्या फोनवर, मी फक्त त्या गॅलेक्सीला की काय म्हणजे काहीच कुठे आहोत आपण काय काहीच आहोत आणि काही नाही असं आहे ते. सो ट्रॅव्हल करताना मला तेही आवडतं की ऑफन आपण आपला हॅपीनेस आपल्या कामाशी इक्वेट करतो. आणि हे मी आता मला कुठेतरी स्लोली अँड स्टडीली ते कळलं आहे आणि मी ते इम्बाईब केलं आहे की माय सेल्फ वर्थ, माय हॅपीनेस, येस काम इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आय एम एक्सायटेड फॉर माय फिल्म, आय एम एक्सायटेड फॉर वर्क, आय एम एक्सायटेड फॉर माय जॉब. पण जेव्हा काही होत नसतं, जस्ट टू बी, यू हॅव टू फाइंड हॅपीनेस इन द स्मॉलेस्ट थिंग्स. राईट. म्हणजे फॉर मी दिस कॉन्व्हर्सेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज नाव गोईंग समवेअर एल्स अँड फॉर अ बिगर थिंग. राईट. तर हे तुम्हाला मला 80 इयर्सला नाही कळायचं, हे आत्ताच मला हे करता आलं असतं ते नको आहे. आणि ऑफन हे पण की ॲज वी ग्रो ओल्डर आपलं सक्सेसची डेफिनेशन पण चेंज होत असते. अँड आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण स्वतःला विचारायला पाहिजे की आता ह्या लाईफच्या स्टेजला व्हॉट डज सक्सेस मीन टू मी. राईट. आणि टू व्हॉट इज माय आयडिया ऑफ सक्सेस. अकॉर्डिंगली तुम्ही तुमचे चॉईसेस करणार आणि तुम्हाला लाईफ कशी जगायची आहे त्याचं तुम्ही एक पॅटर्न सेट करणार. बट आय हॅव रिअलाइज सक्सेस इज पीस अँड टू बी इन अ पोझिशन ऑफ चॉईस. दोन गोष्टी. नाईस. किती छान आहे. दुसरा पॉईंट पण किती महत्वाचा आहे. आणि कारण पीसवर बरेच जण फोकस करतात ॲटलिस्ट की हा पीस म्हणजे शांतता आणि ते झाल्यावर, पण हा दुसरा जो चॉईस इट्स इम्पॉर्टंट. आय एम नॉट सेइंग पीस विदाउट वर्क. मनी इज इम्पॉर्टंट ऑफकोर्स, बट नॉट एव्हरीबडी हू हॅज मनी इज हॅपी अँड पीसफुल. आणि कनेक्टिंग मी आत्ता हे का मेन्शन केलं बिकॉज मी जेव्हा ट्रॅव्हल करते आय फील हे कुठे ग्राउंडिंग जे महत्त्वाचं असतं टाईम अँड अगेन ते मला म्हणजे मी फ्यूल होऊन परत येते. राईट. आणि मग मला असं खूप मी सल्प करते मुंबईला विड्रॉल्स होतात ना, मॅसिव्ह विड्रॉल्स. मला तर म्हणजे मी 1 वीक आय एम जस्ट लाईक कुठे घर घेऊ, मला दुसरीकडे जायचंय, काहीतरी करायचंय. आणि आय टेल यू वन थिंग, मी एका ऑर्गॅनिक फार्मवरती व्हॉलंटिअर करायला गेले होते. माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता आणि शी ऑल्सो लाईक्स टू ट्रॅव्हल. सो शी सेड लेट्स गो. व्हॉलंटिअरला गेलो. रोज शेतावर जाऊन छोटी छोटी कामं. आणि तेव्हा आम्ही जेव्हा जेवायचो एक ती मिरची जी बाहेर होती दॅट यूज टू टेस्ट डिफरंट. आणि मला खूप एक वाईट सवय आहे जी मला चेंज करायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आई पप्पा जेव्हा जेवतात तेव्हा काही बघत नाहीत जेवताना मला. आणि आय नो खूप लोकांना पण ती सवय आहे. या खरंच खूप लोकांना मला की काहीतरी बघताना जेवायची सवय. पण तिथे त्या फार्म स्टे वर एक रूल होता की यू कॅन नॉट वॉच एनिथिंग, यू हॅव टू जस्ट फोकस ऑन युअर फूड. आता तिथे असताना मी केलं, परत आल्यावरही केलं. सो आता ऑन अँड ऑफ ऑफकोर्स यू गो बॅक टू युअर ओल्ड हॅबिट्स, पण दॅट इज सो इम्पॉर्टंट. खरं बसून ते. हो. आणि तो आयकिया इफेक्ट पण येतो ना जेव्हा आपण काम करतो एखाद्या गोष्टीवर. आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही शेतातच काम करत होता विच इज रिलेटेड टू फूड इन दी एंड, तर मग त्याचं महत्त्व पण आपल्याला जास्त कळतं. 100%. त्यामुळे तेही खूपच म्हणजे आपण जसं एकदा आपण जर मेहनत करून काहीतरी जेवायला बनवलं, बाकीच्यांना आवडत किंवा न आवडत, आपण थोडं तरी प्रेमाने खातो. असं नाही की तिथे बघतोय आणि असं आपण खातोय, यु नो. हो. कारण प्राचीन आम्ही बनवतो घरी खाणं, पण आम्ही बघता पण खातो. ऍक्च्युली तुम्ही अलाउड आहे, तुम्हाला अलाउड आहे, दॅट्स ओके. एकदा तिथे बघा, एकदा इथे बघा, एकमेकांकडे बघा बघा आणि खा. बघा. मला प्रवास करायला भरपूर आवडतं. माझ्या प्रवासाकडनं काहीच अपेक्षा नसतात. कशा अर्थाने की अनेकांची स्वप्न असतात ना, मला जगभरातले सगळे देश फिरायचे आहेत किंवा मला हे सगळं कव्हर करायचं आहे किंवा मला हे दरवर्षी एकतरी ट्रिप करायची किंवा असं माझ्या अपेक्षा काहीच नसतात. आम्ही लहानपणापासून माझ्या बाबांना ड्रायव्हिंगची आवड आहे जी माझ्यातही आली. त्यामुळे लहानपणापासूनच आम्ही असे इम्प्रॉम्प्टू प्रवासाला निघायचो. काय संध्याकाळी बाबा आले कोर्टातनं, म्हणाले चला आज आपण इथे जाऊया. उठलो, गाडीत बसलो आणि गेलो. असे खूप प्रवास झालेत.
त्यामुळे मला असं वाटतं की खूप लहानपणापासूनच त्यातनं एक शांतता मिळते. काही त्याचा मोटिव्ह असायला पाहिजे, किंवा कोणाला भेटायलाच चाललो आहे, किंवा कुठल्या तरी कार्यासाठीच चाललो आहे, किंवा काय देवदर्शनालाच चाललो आहे, असं काही त्याच्यामागे मोटिव्ह असायला हवं असंही नाही. पण तो तुमच्या माणसांबरोबर तुम्हाला मिळणारा वेळ, त्या प्रवासात तुम्हाला भेटणारी माणसं किंवा तुम्हाला येणारे अनुभव, प्रत्येक प्रवास, मुंबई पुण्याचा पण माझा प्रत्येक प्रवास वेगळा असतो. सो आणि मला त्यातनं खूप ऊर्जा मिळते असं मला वाटतं. माझ्या प्रत्येक प्रवासात मला काही ना काहीतरी नक्की मिळतं, आणि ते मला मदत करतं मग पुन्हा एकदा, म्हणजे जे काही थोडंसं जे टॅक्सिंग वाटतं आपल्याला, किंवा खूपदा आपल्याला ते थकवणार असतं, मानसिक शारीरिक दोन्ही, त्या सगळ्यासाठी खूप ऊर्जा मिळते मला प्रवासातनं. राईट. आणि विविध पद्धतीचे प्रवास माझ्या सुदैवाने मला करता आलेत. मी म्हटलं तसं गाडीने आम्ही खूप हिंडलो आहे, काही ट्रेनचे प्रवास झाले आहेत लहान असताना म्हणते, कारण आता ट्रेननी प्रवास करणं थोडं कठीण होतं, किंवा भारताबाहेरचे काही प्रवास असतील, किंवा अजूनही मी म्हटलं तसं मला सफारीजची नवीन आवड सापडली आहे, तर त्यासाठी होणारा प्रवास, त्या सगळ्या गोष्टी मी खूप प्लॅन नाही करत. म्हणजे या वर्षात मला ह्या गोष्टी असं काहीही नसतं. राईट. मला आत्ता वाटलं की मला हे करायचं आहे मे महिन्यात, मी फोन केला, विचारलं कोण कोण आहे माझ्याबरोबर, बुकिंग केलं, संपला विषय. आणि ते मग मी मला ते आवडतं, त्यासाठी मला जर आत्ता वेळ द्यावासा वाटत असेल तर मी त्याच्यासाठी देणार. आणि ते केल्याने मला माहिती आहे की मी पुन्हा जी परत येते ती एक वेगळी ऊर्जा घेऊन, एक वेगळा अनुभव घेऊन येते. आणि म्हणजे जसं माणसांचा अनुभव येतोच ना, तसं मला असं वाटतं की आपण निसर्गाच्या सान्निध्यात असलो ना, त्यातनं सुद्धा खूप वेगवेगळे अनुभव मिळतात. हे खूप असं डीप आणि असं खूप असं लोकांना वाटेल की खूप असं हेवी आहे वगैरे, पण मला खरंच असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला सतत काही ना काहीतरी एनर्जी मिळत असते, आणि त्याची जर तुम्हाला आवड असेल तर ते जोपासायला पाहिजे. राईट. त्यामुळे. आणि फिरताना एकटी फिरतेस की फ्रेंड्स किंवा कोण ग्रुप्स किंवा असं काय, तुला काय फॉर्मॅट? आत्तापर्यंत तरी एकटं फिरण्याची कधी वेळ नाही आली आहे माझ्याबरोबर. कायमच म्हणजे आयदर आई बाबा किंवा आई फक्त, किंवा माझ्या बहिणी, किंवा माझे काही मित्रमैत्रिणी, कायम कोण ना कोणतरी बरोबर असतं माझ्या. त्यामुळे आत्तापर्यंत तशी एकटं फिरण्याची संधी नाही मिळाली. ऑल्सो मला एकटं फिरायला आवडेल, पण मला खूप भीती वाटते. आणि भीती म्हणजे कशा अर्थाने की मला नवीन माणसांना भेटायला आवडतं, मला नवीन ओळखी करायला आवडतात. मला माहिती आहे की कुठेही गेलो तरी सुद्धा आत्ताच्या काळात तर टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण कुठेही सर्व्हाइव्ह होऊ शकतो, असा काही तो इश्यू नाही आहे. पण मला असं वाटतं की कुठेतरी उगाचच माझ्या डोक्यात सेफ्टीचा इश्यू राहील. बरं, भारतात फिरायचं एकटीने म्हटलं तर कुठे कोणी ओळखलं तर, आणि माझ्या सुदैवाने पुन्हा 99% वेळेला मला चांगले अनुभव आलेत. म्हणजे जे ओळखतात, जे तुमच्याशी येऊन बोलतात. पण काही वेळेला असं ही घडलंय की ते अनुभव फार असे प्लेझंट नाही आहेत. सो मग त्याच्यामुळे थोडीशी एक एकटं फिरण्याची भीती असते. पण ॲट सम पॉईंट ऑफ टाईम मला ही भीती ओव्हरकम करून एकटं कुठेतरी फिरायला जायचं आहे. होय होय, होपफुली सून. आणि तुला एकटा वेळ घालायला आवडतो स्वतःबरोबर? भरपूर. सो मी एकटी राहते आता. सो माझ्याकडे असा खूप वेळ असतो. काही वेळेला तो अंगाशी येतो, जर तुम्ही चांगल्या मेंटल फ्रेममध्ये नसाल तर. आय थिंक गेल्या काही वर्षात ह्याच्यामुळे आय हॅव बीन पुश्ड टुवर्ड्स एक मानसिक संतुलन कायम मेंटेन करण्याचा प्रयत्न माझा असतो. आता आपल्याकडे कसं आपण आईवडिलांबरोबर किंवा आपण आपल्या पार्टनरबरोबर राहत असू तर कोणीतरी असतं ज्याच्यावर आपण आपलं समजा थोडंसं मानसिक संतुलन हल्लं किंवा कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला त्रास झाला तर कोणीतरी असतं ज्याच्यासमोर आपण पटकन ते एक्सप्रेस करून मोकळे होतो आणि शांत वाटतं आपल्याला. पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही रॅन्डम लोकांवर चिडचिड नाही करू शकत किंवा ते करणं योग्यही नाही आहे, किंवा त्याचा खूप त्रास करून घेऊन लो वाटणं हाही पर्याय नाही आहे. त्यामुळे मी जशी एकटी राहायला लागले तसं मी स्वतःला सांगितलं की मला स्वतःबरोबर पण आनंद मिळाला पाहिजे. याआधी कधीच ती वेळ नव्हती आली.
म्हणजे मी म्हटलं तसं कामाच्या ठिकाणी पण आई असायची, काय डान्स क्लासला ती असायची, सगळीकडेच ती असायची, किंवा मग नाही तर मित्रमैत्रिणी तरी असायचे, किंवा मग घरच्यांबरोबरच असायचे. कायम मी खूप प्रोटेक्टेड वातावरणात वाढले, कायम. आणि बाबा आणि माझा भाऊ सुद्धा माझ्या बाबतीत भयंकर प्रोटेक्टिव्ह आहेत. आणि अर्थातच कारण प्रोफेशनही असं आहे आणि सगळंच, अटेन्शन जास्ती असतं, सगळंच. पण मला आता स्वतः बरोबर वेळ घालवायला आवडायला लागला. मला त्यांनी खूप मदत होते पॉझिटिव्ह राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी. सो मी खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला शिकले आता. एकटीच असले की अर्थात आपण काय नेटफ्लिक्स अँड चिलवाला झोन पण असतो कधी कधी माझा, तो एक मुद्दा झाला. वाचन असेल किंवा लिखाण असेल. मी तुला जसं म्हटलं की मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिते, तसंच कधी कधी मला लहर आली की मी काहीही पण लिहिते. लिटरेचर स्टुडंट असल्या कारणाने तेव्हा लिहायची सवय होती, तर मी एक प्रयत्न केला की काहीतरी लिहायचं. सो माझ्याकडे एक लॉकवाली डायरी आहे जी कुणालाही मी वाचू देत नाही, कारण त्याच्यात काय कदाचित त्या दिवसभरात माझ्याबरोबर जे घडलंय किंवा मला जे कदाचित ज्याचा त्रास झालाय किंवा कदाचित एखाद्या गोष्टीचा आनंद झालाय, खूप छान अनुभव मिळालाय, तर मी ते सगळं माझ्या पद्धतीने लिहून काढण्याचा प्रयत्न करते. सो तसं ते एक एक्सप्रेशन मिळतं मला, कारण प्रत्येक वेळेला मी म्हटलं तसं माणसं असतीलच आजूबाजूला असं नाही. सो ते करता आलं पाहिजे. फक्त मला आवडतं म्हणून गाणी ऐकत बसायला सुद्धा आवडतं. मी एकटी असले की कितीतरी वेळेला ते करते. मला कुकिंग आवडतं. स्वतःसाठी वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे पदार्थ करून खाणे किंवा इवन इतरांसाठी करण्याचा आनंद असतो. म्हणजे आता माझ्या घरात जरी कोणी नसलं तरी सुद्धा त्या दिवशी असंच लहर आली मला मागच्याच महिन्यात, दिवाळी वगैरे झाल्यानंतर मला असं वाटलं मला बेसनाचे लाडू करायचे. मी केले आणि मग आईबाबांना दिले, माझ्या भावाला दिले, माझ्या बहिणीला दिले का किंवा मित्रमैत्रिणींना दिले. असं ज्या गोष्टी मला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे. आणि जे मला एकटं राहायला लागल्यापासून कळलंय आणि सुदैवाने जमायलाही लागलंय. सो मला आवडतो. आणि मला आता असं वाटायला लागलं की तो वेळ माझ्यासाठी गरजेचा पण आहे, कारण कामाच्या ठिकाणी पण सतत तुम्ही माणसांमध्येच असता. कॉन्स्टंटली दर आर ओपिनियन्स, कॉन्स्टंटली दर आर पीपल. काही जण तुमच्याशी जेन्युइनली वागत असतात, काही जण तुमच्याशी भयंकर खोटं वागत असतात. तुम्हाला जसा जसा अनुभव येतो तसं तसं तुम्हाला कळायला लागतं की ह्याला खरंच आनंद झालाय आणि हे आपल्याला फक्त दाखवलंय. सो त्या सगळ्यात आणि कितीतरी वेळेला हे सगळं तुम्हाला खूप ड्रेन करत असतं. सो त्या सगळ्यातनं एक घरी येऊन माझा शांत वेळ, जिथे मी ना कोणाशी काही संवाद साधतेय, ना मी कसला विचार करते, ते मला असं वाटतं त्यांनी बॅटरी रिचार्ज होते. सो ते करायला म्हणजे आता इनेव्हिटेबल झालंय ते मला केलं तर जास्ती छान पद्धतीने लोकांशी, काही कठीण सिच्युएशन्सशी डील करता येतं. छान. मंडळी, तुम्ही जर का हा भाग आत्तापर्यंत बघितला असेल तर कमेंटमध्ये वायफळ ट्रिप असं टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत हा भाग बघितलेला आहे. एवढं बोलून आम्ही तुम्हाला पुढच्या भागात एका नव्या पाहुण्याबरोबर लवकरच भेटू. धन्यवाद.